इफ 0.15 ग्राम ऑफ सोल्यूट. सो आपल्याला सोल्यूट गिवन आहे, किती ग्राम आहे 0.15, आणि सोल्यूट असेल तर नेहमी मेन्शन करायचं W2 नी. 0.15 ग्राम आहे सोल्यूट. त्यानंतर बघा डिझॉल्व इन 15 ग्राम ऑफ सॉल्वंट. 15 ग्राम सॉल्वंट मध्ये डिझॉल्व केलाय. सॉल्वंट नेहमी 1 नी घ्यायचा आणि सोल्यूट 2 नी. सो 15 ग्राम सॉल्वंट मध्ये डिझॉल्व केलाय. इज बॉइल्ड ॲट अ टेम्परेचर हायर बाय 0.216 डिग्री सेल्सिअस. मीन्स जेव्हा आपण सोल्यूट ऍड करतो तेव्हा जे टेम्परेचर आहे ते राईज होते, बरोबर. नवीन मॉलिक्युल्स आल्याने टेम्परेचर काय करावं लागते, बॉइलिंग पॉईंटचं राईज करावं लागते, आणि ते राईज केलं आहे 0.216 ने. आणि टेम्परेचर राईज असो किंवा हायर असो ते मेन्शन करतो आपण डेल्टा टीबी नी. सो इथे टेम्परेचर हायर येऊ किंवा मग याच्या जागी येईल टेम्परेचर रायझेस बाय, तर तुम्ही मेन्शन करायचं डेल्टा टीबी इक्वल टू 0.216 डिग्री सेल्सिअस. देन दॅट ऑफ द प्युअर सॉल्वंट. आता टेम्परेचर राईज झालाय तर ते प्युअर सॉल्वंट पेक्षा राईज असेल. द मॉलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्स इज. मॉलिक्युलर वेट म्हणजे फाइंड करायचा मोलर मास. जो सबस्टन्स ऍड केलाय त्याचा मॉलिक्युलर मास फाइंड करायचा. आणि केबी दॅट इज मोलार पॉइंट एलिव्हेशन कॉन्स्टंट इज 2.16 डिग्री सेल्सिअस. सो मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट डायरेक्टली केबी असेल किंवा मेन्शन असेल मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट इज. त्यावरून फाइंड करू शकता. त्यानंतर बघा आता इतके सारे व्हॅल्यूज आहेत, यावरून आपल्याला फॉर्म्युला पाहिजे. तो फॉर्म्युला असेल डेल्टा टीबी इक्वल टू केबी इंटू एम. डेल्टा टीबी इज द टेम्परेचर राईज, केबी इज द मोलार पॉइंट एलिव्हेशन कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय मोलॅलिटी. सो डेल्टा टीबी इक्वल टू केबी. इथे कुठेच मोलॅलिटीची व्हॅल्यू नाहीये. सो आपण नेक्स्ट फॉर्म्युला बघू मोलॅलिटीचा. दॅट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन mass of solvent in kg. mass of solvent पाहिजे आणि ती कशामध्ये पाहिजे, kg मध्ये. सो डेल्टा टीबी ची व्हॅल्यू पुट करू. त्याही आधी बघा नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पण नाही आहे, सो त्यासाठी आणखी एक फॉर्म्युला लावावा लागेल. दॅट इज डेल्टा टीबी केबी. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज द गिव्हन मास. गिव्हन मास असेल W2. सोल्यूटचा मास किती गिव्हन आहे, W2 अपॉन मोलर मास. आणि मॉलिक्युलर वेट म्हणजेच काय असं, मोलार मास अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन केजी. आता मास ऑफ सॉल्वंट गिव्हन आहे W1, पण कशात गिव्हन आहे, ग्राम मध्ये. सो याचं कन्वर्ट करू आपण किलोग्राम मध्ये. दॅट इज 15 इंटू 10⁻³ किंवा मग W1 इंटू 10⁻³ W1 ची व्हॅल्यू ग्राम मध्ये आहे म्हणून आपण किलोग्राम मध्ये कन्वर्ट करायसाठी -3 घेतला आहे. सो डेल्टा टीबी इक्वल टू केबी इंटू W2. आता डिनोमिनेटर मध्ये आहे तर होल डिनोमिनेटर मध्ये येऊ द्या. M2 इंटू W1 इंटू 10⁻³. सो नेक्स्ट आपण व्हॅल्यूज पुट करू. सो डेल्टा टीबी ची व्हॅल्यू बघा 0.216. याली डेल्टा टीबी ची व्हॅल्यू इक्वल टू केबी ची व्हॅल्यू बघा 2.16. याली केबी ची व्हॅल्यू 2.16 मल्टिप्लाइड बाय W2 ची व्हॅल्यू बघा 0.15 अपॉन मध्ये M2 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे मल्टिप्लाइड बाय W1 ची व्हॅल्यू बघा. W1 ची व्हॅल्यू 15 ग्राम. 15 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ बघा. आता 0.216 आणि 2.16 आहे. सो पहिले M2 इक्वल टू करून घेऊ आपण इक्वेशनला M2 इक्वल टू करायचं असेल सो M2 डिनोमिनेटर मध्ये, तिकडे न्यूमरेटर मध्ये जाईल आणि ही व्हॅल्यू न्यूमरेटर मध्ये आहे, ही डिनोमिनेटर मध्ये. M2 equal to 2.16 into 0.15 upon 0.216 into 15 into 10⁻³. So बघा आता 2.16 0.216. So 2.16 into 0.15 आहे, याला 15 मध्ये कन्वर्ट करू 10⁻². 0.216 आहे, याला 2.16 मध्ये करू कारण की वर 2.16 आहे, 10⁻⁻1 येईल. 15 into 10⁻³ 2.16 गेट कॅन्सल. त्यानंतर बघा 15 गेट कॅन्सल. 10⁻² आहे. अपॉन मध्ये इक्वेशन असेल M2 इक्वल टू अपॉन मध्ये बघा 10⁻⁻1 -3 दॅट इज 10⁻⁻⁴. -1 आणि -3 पॉवरची ऍडिशन होईल, दोन्ही साइन सेम आहेत. 10⁻² डिव्हिजन मध्ये वर गेला तर मल्टिप्लिकेशन, मायनस पॉवर असेल तर वर गेल्यावर प्लस होईल.
पॉवरचं ॲडिशन करा 10⁻⁻2 + 4 दॅट इज 10⁻². m2 ची व्हॅल्यू झाली 10⁻², दॅट इज 100. m2 ची व्हॅल्यू असेल 100. सो आपल्याला